आज डॉक्टर परिणय रमेश फुके आता परिणय फुके आमदार पदाची शपथ घेत आहेत. मी डॉक्टर परिणय रमेश फुके विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्ण पार पाडीन. आपण पाहिलं परिणय फुके यांनी सुद्धा आता शपथ घेतलेली आहे. आज विधान परिषदेचे हे सगळे आमदार जे आहेत आमदारकीची शपथ घेत आहेत. नीलम गोऱ्हे यांनी त्यांना शपथ दिलेली आहे. आता यापुढे मिलिंद नार्वेकर, भावना गवळी, कृपाल तुमाने, श्रीमती भावना पुंडलिकराव शपथ गवळी. घेतील. मी भावना शालिनीताई पुंडलिकराव गवळी पाटील विधान परिषदेची सदस्य म्हणून निर्वाचित झाली असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आत्ता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल. जय महाराज, जय एकनाथ. तर भावना गवळी यांचं खरं तर लोकसभेचं तिकीट कापण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर विधान परिषदेचं आमदार पद देऊन त्यांचं पुनर्वसन हे करण्यात आलेलं आहे. याच ठिकाणी त्यांनी विधान परिषद आमदारकीची शपथ घेतलेली आहे. नीलम गोऱ्हे यांनी त्यांना ही शपथ दिली आहे. शिंदे गटाच्या त्या आता आमदार आहेत विधान परिषदेच्या. भावना गवळी त्यांचं तिकीट कापून राजश्री पाटील यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. कृपाल हिराबाई बालाजी तुमाने. मी कृपाल हिराबाई बाळाजी तुमाने विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय महाराज. आपण पाहिलं कृपाल तुमाने हे सुद्धा शिंदे गटाचेच विधान परिषदेचे आता आमदार आहेत. त्यांनी शपथ घेतलेली आहे. त्यांचंही लोकसभेचं तिकीट कापण्यात आलेलं होतं आणि आता त्यांचं पुन्हा एकदा राजकीय पुनर्वसन करण्यात आलेलं आहे. त्यांना विधान परिषदेचं हे आमदार पद देण्यात आलेलं आहे. या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय झालेला आहे. शिंदे गटाचे विधान परिषदेचे आमदार कृपाल तुमाने यांनी आता ही शपथ घेतली आहे.